चला मॅचला सुरुवात करा. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2026 शेलूमाता वर्ल्ड 40+ यांच्या माध्यमातून केलेले हे आयोजन नियोजन भानुदास शेठ भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवीदास मात्रे विथ विश्वास, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर सदा मात्रे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अतिशय सुरेख फटका, क्रिकेटमधील सुरक्षित फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून बॉल सीमा पार, मिळतील 4 धावा, चौकार. पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. या बलेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव जातोय. चौकारानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सदा मात्रेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं सदा मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल, पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर ही सिंगल पाहायला मिळाली आहे. खरं तर एखादा चांगला गोलंदाज कोण, तर तोच एका दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय. नक्कीच थोडं कमबॅक जरूर पाहायला मिळालंय, परंतु 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील समोरच्या दिशेने प्रहार झालाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. या षटकातील हा दुसरा चौकार आपण पाहतोय. धावफलक 4 ने पुढे सरकलाय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गावदेवी वेले संघ पहिल्या मॅच मध्ये वीर तानाजी दापोटे टीमला हरवलं होतं, तर कालिका माता कालबार टीमने दिव्या स्पोर्ट दिव्या टीमला पहिल्या मॅच मध्ये हरवलं होतं. दोन्ही टीम्सने एक मॅच जिंकली आहे. आत्मविश्वास कुठेतरी वाढला असेल दोन्ही टीमचा, यात काही शंका नाही आहे. सदा मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करत असताना. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने विश्वास पाटील. या बॉलेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट विश्वास पाटील. बॅक टू द डगआउट. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता, चांगलं जज केलं, विकेट मिळाली त्या ठिकाणी. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर, 3ऱ्या क्रमांकावरती टीमचे कॅप्टन गुरु थले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचा बॉल या षटकातील. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक हाताला जात आहे सदा मात्रेच्या माध्यमातून. 2 चौकार जरूर आपण या षटकामध्ये पाहिल्यात, परंतु एक महत्त्वाची विकेट देखील काढली आहे सदा मात्रेने. षटकातील पुढचा बॉल अर्थातच शेवटचा बॉल आहे. या बॉलेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत, हे आपण एक्स्ट्रा रिप्लेमध्ये पाहू शकता. बॉल मात्र निर्धाव गेला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 9 धावा. चांगली सुरुवात सदा मात्रेने आपल्या टीमला करून दिली आहे. टॉस जिंकला आणि त्यानंतर टीमचे कॅप्टन प्रवीण म्हात्रेने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ते का स्वीकारलं हे मात्र त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून दिलंय. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद, 9 धावा धावफलकावर.
पाहूया षटक क्रमांक 2 घेऊन कोणता गोलंदाज येतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर धर्मेश. वेलकम आर्यन. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गली रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षण डीप कव्हरला देखील आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन देखील पाहायला मिळतोय. ही क्षेत्ररक्षणाचे व्यूहरचना देविदासाठी. षटक क्रमांक 2 टीम कालवारचे कॅप्टन वेल थोडा कमी खर्च करा. चला खेळाला सुरुवात करा. षटकातील हा पहिला बॉल. धर्मेश बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल टॅप केलाय. कव्हर रिझन मधून बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्यावर 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. गुरु थलेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. रनआउटची विकेट. गुरु थलेला त्या ठिकाणावरनं मैदान सोडावं लागलंय. हा तर एक रणनीतीचा भाग आहे, कारण येणाऱ्या फलंदाजासाठी आपली विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केली आहे. नन फलंदाज मागच्या मॅचचा हेरो अमर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 31 धावा वैयक्तिक ठोकल्या होत्या अमरने. चांगली फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती वीर तानाजी दापोडे टीम समोर, परंतु यावेळेस समोर संघ वेगळा आहे. पाहूया पुन्हा एकदा 30 फलंदाजी पाहायला मिळेल का. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. 2 हॅलो. यस, वळूया आपण मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात देवीदास बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर या षटकामध्ये केला जातोय.
देवीदासच्या बाडमधून एक षटकार आपण पाहिला. धर्मेश पुन्हा एकदा षटकातील शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज सदानंद मैदानाच्या आतमध्ये आलाय. सदानंद हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. अमर पाटीलची साथ कशा प्रकारे देईल हे आपल्याला पाहावं लागेल. धर्मेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. 2 षटकांची समाप्ती. 21 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. गावदेवी वेहेले संघ. नेक्स्ट मॅच चिरोबा कोण विपक्ष श्री अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण सज्ज राहा. 21 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. अमर पाटील आणि सदानंद मुकादम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांचाही रोल भरपूर मोठा असेल आता मात्र उर्वरित 2 षटकांसाठी, कारण या ठिकाणावरनं जबाबदारीने खेळावं लागेल. अगदी मोठं लक्ष जर उभं करायचं असेल तर मात्र मोठे फटके येणं महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी टीमचे कॅप्टन प्रवीण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. षटक क्रमांक 3 फेकलं होतं, ज्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच्या जोरावर अगदी मजबूत स्थिती टीम कालवारची पाहायला मिळाली होती प्रवीण म्हात्रे. परंतु या मॅचमध्ये देखील त्या प्रकारचं षटक फेकेल का हे देखील पाहावं लागेल, कारण हा सामना वेगळा आहे. समोर खेळाडू देखील वेगळे आहेत. अमर पाटील एक तगडा फलंदाज आहे. मोठे फटके त्याची ओळख राहिली आहे, ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. प्रवीण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक रमाकांत म्हात्रे त्या ठिकाणी. वड कॅच. अप्रतिम झेल. महत्वाची विकेट. अमर पाटीलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अत्यंत महत्वाची विकेट प्रवीण म्हात्रेने काढली त्या ठिकाणावरनं, कारण अमर पाटीलला एक तगडा फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झालाय. मागच्या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता 31 धावा, अर्थातच मागच्या मॅचचा हे या कारण डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. नवीन फलंदाज शिवा मैदानाच्या आतमध्ये. पाहूया शिवा कशा प्रकारे फलंदाजी करेल. 4 विकेट्स आतापर्यंत गेल्यात गावदेवी वेले टीमच्या. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉलपर्यंत पोहोचतात. थोडी मिसफील्ड झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव अति महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल ना तर प्रत्येक मॅच जिंकणं देखील प्रत्येक टीमला महत्त्वाचं आहे, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. हारलात तर मात्र शांत जावं लागेल. काल टीम गोबेचा धमाका पाहायला मिळाला. सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे गोबे टीमने. प्रवीण षटकातील पुढचा बॉल. या वेळेस प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. वेगवान चेंडू वेगाने बीट केलं त्या ठिकाणी शिवाला. 23 धावा स्थिर आहेत धावफलकावर. प्रवीण पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. बॉलिंग ॲक्शन जरूर थोडी वेगळी आहे प्रवीणची, मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ मेंटेन केली आहे. क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं महत्त्वाचं असतं गोलंदाजाला, परंतु यावेळेस देखील थोडी मिसफील्ड. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल.
25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. चांगलं षटक आतापर्यंत प्रवीणच्या माध्यमातून फेकलं जातंय. प्रवीणने मात्र पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेस केला होता. टीमचे कॅप्टन आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. ब्लॉक होलचा चेंडू होता, बीट केला होता. अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय कमालीचं षटक फेकतोय आतापर्यंत प्रवीण. शेवटचा बॉल 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. समोर शिवा आहे. फुलटॉस बॉल, टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. शिवाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अत्यंत महत्त्वाचा षटक. ज्या षटकामध्ये फक्त ना फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट्सचा प्रवीण म्हात्रेच्या खात्यामध्ये. 5 गडी बाद 25 धावा धावफलकावर आहेत गावदेवी वेले संघ. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना अमर पाटीलची महत्त्वाची विकेट मिळाली आणि त्यानंतर कुठेतरी धावांवर रोख लावला गेलाय. अगदी धावांचा दुष्काळ आपण पाहतोय. कारण कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला नाहीये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय टीम गावदेवी वेले. 25 धावा धावफलकावर. निम्मा संघ आतापर्यंत तंबूच्या आश्रयाखाली आणि आता मात्र शेवटचं षटक. पाहूया कशा प्रकारे हाताला जाईल. या ठिकाणावरनं जास्तीत जास्त धावा टोकाव्या लागतील. अगदी मोठ्या फटक्यांची गवसणी घालावी लागेल आणि ती क्षमता सदानंद मुकादम मध्ये नक्कीच आहे. परंतु महत्त्वाच्या क्षणी मोठे फटके ठोकून एक चांगलं टोटल त्या ठिकाणी उभं करेल का हे आपल्याला पाहावं लागेल. जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवर येतोय. शेवटचं षटक आहे. टीम कालवार चला थोडं स्पीडली गेला. बघा आयोजक वारंवार सूचना देतात या ठिकाणावरनं. आपण वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. शेवटचं षटक. किती धावांचं लक्ष असेल कालवार संघासमोर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ओव्हर नंतर मिळेल. जितेंद्र आलाय. शेवटचं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट. रमाकांत म्हात्रे त्या ठिकाणी होते. चांगले प्रयत्नांना अगदी 10 पैकी 10 गुण दिले जातील. परंतु या प्रकारचे प्रयत्न जे आहेत ना त्यामध्ये तुम्हाला यश मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतंय. 2 धावा मिळाल्या टीम गावदेवी वेले. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम कालवार मध्ये हर्ष. फलंदाज बाद. सत्तावीस धावा धावफलकावर 6 विकेट्स. कोणताही फलंदाज तग धरून उभा राहिलेला नाहीये. तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते गावदेवी वेले संघाची. आणि त्या दरम्यान फटका चांगला आहे. डीप कव्हरला बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय गावदेवी वेले संघाला आणि त्याच कारणास्तव फक्त ना फक्त 29 धावा धावफलकावर आहेत.
6 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. चला टॉससाठी या. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आणि सोबतच चिरोबा कोण टीमचे कॅप्टन. या वेळेस बीट केले फलंदाजाला, संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव जातोय. 29 धावा धावफलकावर स्थिर आहेत. या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त ना फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जितेंद्र शेवटचं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी. या वेळेस ऑन साइडला बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद अशोक. वली आपण मॅचच्या दिशेने 7 विकेट्स आतापर्यंत. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनफ टोटल पाहायला मिळत नाहीये गावदेवी वेले टीमच्या बाजूने आणि त्याचं कारण म्हणजे वारंवार विकेट्स जात आहेत. तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. 7 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधील. बघा कालवार संघ आपण भरपूर उशीर करत आहात, प्लीज आयोजकांना सहकार्य करा. शेवटचा बॉल या इनिंग मधील. जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. 2 विकेट्स आतापर्यंत जितेंद्रच्या खात्यामध्ये. 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. या वेळेस बॅटची घडा जरूर लागली आहे, परंतु एक्झिट काय घडले त्या ठिकाणी पाहूया. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. नक्कीच टेक्निकल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी तपासलं जाईल. झेल कंप्लीट केलाय का एसटी रक्षकाने. टप्पा बॉल आहे. यस 1 बाउन्सने चेंडू कलेक्ट केलाय. तर शेवटच्या बॉलवर 2 धावा. अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 31 31 धावा झाल्या आहेत. 32 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. आपण स्वागत सत्कार त्या ठिकाणी करूया. दत्ताजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाईल. नक्कीच दत्ताजी तरे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आहेत आणि अष्टविनायक ठाकूरवाडा टीमचे एक सिनियर खेळाडू दत्ता तरे यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. शोलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भुईर यांच्या माध्यमातून आज स्वागत आणि सन्मान इथे संपन्न होतोय. त्यानंतर विष्णूजी ठाकरे आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जाईल. उपस्थित पाहुण्यांचा आणि खेळाडूंचा स्वागत आणि सन्मान इथे होतोय. विष्णूजी ठाकरे, त्यानंतर जयवंतदादा ठाकरे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे एक सिनियर खेळाडू. नक्कीच मित्रांनो, भूतो ना भविष्यती अशी आपण स्पर्धा पाहतोय. शोलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष वळगावचे उद्योजपती सन्माननीय भानुदास शेठ भुईर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा नाईट स्पर्धा आपण पाहतोय. गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरी मानकुली येथून स्पर्धेचा नक्कीच दुसरी रात्र आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे सर्वा वळगावचे उद्योजपती भानुदास शेठ भुईर यांना विनंती आहे की साहेब आपले शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचे नाणेफेकी करण्यासाठी स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भुईर
नाणेफेकी कक्षामध्ये जायचं आहे. अध्यक्ष साहेब, आपले शुभ हस्ते आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी स्वर्गीय कुंडलिक श्रीपद भुईर नाणेफेकी कक्षामध्ये पोचायचं आहे. नरेंद्रदादा पाटील, आपण देखील साहेबांच्या सोबत नाणेफेकी कक्षामध्ये जायचं आहे. तिथे आमचे समालोचक संदेश वखारे यांना दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन आहेत. ओव्हर टू संदेश. धन्यवाद कालीराम केनी. मित्र, ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय ना, भानुदास शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करणार आहोत. ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन कॉल करतायत. शेलूमाता वल 40+ असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु त्या उलट आलंय. मी साहेबांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम झिरोबा कोणच्या कॅप्टनने. कॅप्टन देवेन मुकादम माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण करता. याचं मुख्य कारण काय? जम बसलेला आहे थोडा क्षेत्ररक्षण हे समोरच्या टीमचा अंदाज घेता येईल. नक्कीच टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा समोर आहे. फायनलचे पहिले फायनल असंच म्हणावं लागेल. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील या मॅचमध्ये? माझे सगळे 11चे खेळाडूंकडून मला अपेक्षा आहे. पहिली मॅच खेळत असताना कसं वाटलं या ठिकाणी? खूप छान आहे. यांचं आयोजन या ग्राउंडवर प्रत्येक जो कोणी गावातर्फे आयोजन केला ते या ग्राउंडवर एक विशेषच आयोजन होतं. धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. तर ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस महत्त्वाचा होता का, आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फलंदाजी. हवं ते घडतंय आणि पाहिजे ते मिळतंय. फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. पहिली मॅच तुम्ही देखील जिंकलात, कॉन्फिडन्स वाढला असेल. या ठिकाणी खेळत असताना कसं वाटलं, आणि या स्पर्धेबाबत थोडक्यात? खूप सुंदर स्पर्धा आहे आणि इथे खेळायला तर मजाच येते. आणि जो इथे लाईट आहे ती म्हणजे आपल्याकडे सर्वात म्हणजे सुंदर लाईट आहे इथे. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय झिरोबा कोण टीमच्या कॅप्टनने गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी ठाकूरपाडा टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कालीराम केनी. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. मित्रांनो, आपण पाहतो शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक भानुदास शेठ भुईर यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी जानमान बावाले टीमचे कॅप्टन विजय केने आम्हाला जॉईन झालेत या स्पर्धेला. तसेच आमचे समालोचक पॅनल, पंच आणि आयोजन कमिटीला त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद विजयजी केने. या क्रीडानगरीमध्ये प्रीतम पाटील, सागर पाटील आणि नक्कीच त्यांच्यासोबत लखन भुईर हे सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. संतोष म्हात्रेचा पहिला चेंडू विद्यानंद पाटीलनं कव्हर पॉईंट रिझनमधून खेळला आहे आणि चेंडू चालला आहे अगदी डीप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर. हा सुंदर चौकार. चांगला फटका अगदी बॅकफुटला जाऊन अगदी सुपर कव्हर पॉईंटचा फटका आपण पाहिला विद्यानंद पाटीलच्या बॅटमधून. इथे हा फटका देखील सुरेख आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग होते सदा मुकादमच्या माध्यमातून. धावा मिळतील 2. विद्यानंद पाटील अगदी खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये संतोष म्हात्रेच्या 6 धावा ठोकलेल्या आहेत. प्रति ओव्हर 8च्या सरासरीनं 32 धावांचं लक्ष श्री कालिकामाता कालभार टीम समोर. हा चेंडू अगदी स्क्वेअरलेग पंचांच्या दिशेनं उचललाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरलेग रिझनमधून एक सिंगल धाव, धावसंख्या 7. आणि पहिले 3 चेंडू विद्यानंद पाटीलच्या वाट्याला आलेत. एक चौकार, एक दुहेरी आणि एक सिंगल अशा 7 धावा त्यांनी जोडलेत. राकेश म्हात्रेसाठी हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाईड लेग स्टंप. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आला वाईट. धावसंख्या झाली ती 8. सुरेश घरस सर आणि सुनील म्हात्रे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. आज अध्यक्ष चषकाची दुसरी रात्र आपण पाहतोय.
आणि आज 4 टीम बघूया. गावदेवी वेले, श्री कालिकामाता कालवार, चेरोबा 40+ कोण आणि श्री अष्टविनायक ठाकूरबाडा. चेंडूला ऑन साईडला केलेत. अगदी चेंडू काऊ कॉर्नर रिझनला विश्वास पाटीलच्या दिशेनं चेंडूला उचललाय, फेकी केली. 2 धावा राकेश म्हात्रेनं जोडलेत. धावसंख्या 10 या अंकावर पोचलेली आहे. गावदेवी वेले टीमचे प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 10 धावा, अतिशय चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा आपण चेंडू पाहिलाय. इथे राकेश म्हात्रेला बीट केलाय. ही ताकद आहे संतोष म्हात्रेजी. 24 चेंडूमध्ये 32 थांबवायचे आहेत गावदेवी वेले टीमच्या गोलंदाजांना. इथे हा फटका अगदी चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट रिझनमधून सीमा पार राकेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय हा सुंदर चौकार आणि धावसंख्या झाली होती 14. ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेत. त्यानंतर आपण जे नाणेफेकी कक्षामध्ये जे दोन्ही कॅप्टनला जे घड्याळ देतोय ते स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रीतम पाटील यांनी स्पॉन्सर केले आहेत. आणि त्यानंतर जे मॅन ऑफ द मॅचची सुंदर ट्रॉफी आहे स्वर्गीय JK भोईर यांच्या स्मरणार्थ व नक्षित एंटरप्राइजेस विजय लक्ष्मण भोईर व अक्षय विजय भोईर यांच्या माध्यमातून. आणि जे कोल्ड्रिंक आहे स्वर्गीय ज्ञानदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण ज्ञानदेव पाटील आणि स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थ वाल ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमित रामदास भोईर यांनी गिफ्ट हॅम्पर. तसेच BK बालकृष्ण पाटील यांनी देखील मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात घडेल स्पॉन्सर केले. सर्वांचं विशेष विशेष धन्यवाद. 1 ओव्हर 14 आणि गोलंदाज झालेत सतीश थले. गावदेवी वेले संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून याची वेले संघामधून ओळख. बघूया सतीश थले. आज श्री कालिकामाता कालवा टीमचा खेळ संदेश खूप चांगला राहिलेला आहे. दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना खेळतायत विद्यानंद पाटील. पहिला चेंडू इथे ST रक्षक गुरु थलेनं सोडलाय, मात्र एक सिंगल धाव त्याने घेतली नाहीये. वाईटच्या स्वरूपात एक धाव आली. धावसंख्या 14 वरून 15 वर आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश गायकवाड आज दुसऱ्या रात्रीमध्ये बघूया. इथे हा चेंडू देखील लेक्सिकला सोडून देतोय. प्रीतम पाटील वल यांच्याकडून कालवा टीमच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. 3 षटकार ठोकले तर त्यांच्याकडून 3000 सलग 3 षटकार ठोका आणि 3000 रुपयाचं बक्षीस मिळवा. क्या बात आहे. प्रीतम पाटील नक्कीच अगदी स्पर्धेच्या पहिल्या रात्रीपासून त्यांनी इथे प्रेक्षकांना आणि खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे. भानुदास शेठ भोईर देखील खुश आहेत. चांगली स्पर्धा. त्यांच्या मान सन्मानार्थ ही शेलोमाता 40+ वर्ग संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. वळगावचे उद्योजक उद्योगपती आहेत आणि प्रत्येक संघाला असा अध्यक्ष मिळणं खूप मोठं भाग्य लागेल, कारण की या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. अठरा धावा. इथे हा फटका विज्ञानांना अंतिम ऑफच्या अंदाजानं केला आहे. चांगला झेल टिपला आहे लॉंग ऑफला. सदा मुकादमनं
आणि पहिल्या विकेटचं पतन फलंदाज विद्यानंद पाटील झेलबाद. विजय नितीन. आपण पाहिला तर 18 धावसंख्येवर 32 धावांचं लक्ष आहे. हॅलो, एकता स्पोर्ट नवीन 40+ सारंगाव संघाचे सिनियर खेळाडू विश्वासमामा पाटील यांनी देखील या स्पर्धेला आणि दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 19. फलंदाज नितीन म्हात्रे पाटील. नितीन पाटील डॉक्टर आहेत, क्या बात आहे. व्यवसायाने डॉक्टर. नक्कीच क्रिकेटपासून कोणीही दूर नाही आहे. सरपंच, नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील उच्च पदावरतील गावातील उद्योजक, उद्योगपती, पोलीस पाटील या 40+ क्रिकेट खेळत असतात. डॉक्टर, वकील, इंजिनियर. इथे हा फटका अतिशय चांगला आपण पाहिला आहे. डॉक्टर नितीन पाटील यांच्या बॅटमधून चौकार आलाय. धावा झाल्यात 23 आणि आता शिल्लक आहेत 9 धावा. प्रीतम पाटील ओळख आठवण करून देत आहेत. आता 3 षटकारांची गरज नाही आहे. मात्र 2 मारले तरी देखील ते योग्य ते पारितोषिक देतील. कालवार टीमवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. इथे पायचीची अपील आणि फलंदाज डॉक्टर नितीन पाटील हो युटी आउट. शेलो माता वाल 40+ आयोजित ही आपण अध्यक्ष चषकाची स्पर्धा पाहतोय. उद्या देखील चांगल्या टीम आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचा पहिला सामना आहे गावदेवी पिंपलघर आणि गावदेवी अंजूर. जानमन भावाले, गावदेवी वडघर, जय बजरंग कारिवली, गावदेवी पूर्णा, गुरुदत्त मानकोली आणि गंगामाता गुंदवली. उद्या ग्रुप सी मधून हे 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इथे बघूया अगदी चेंडूला फाईन खेळलेत. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिझनकडे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पोचलेत, चेंडूला उचलत आहेत, फेकत आहेत. 3 धावा पूर्ण केलेत. फलंदाज जितेंद्र म्हात्रेनं 4थीचा प्रयत्न आणि ते 4थी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आता गावदेवी वेले टीमनं हा सामना जणू काही सोडलाय की काय. धावसंख्या 27. धावा. सतीश थले इथे पुन्हा एकदा चेंडूला फाईन केलेत. वा, जितेंद्र म्हात्रे सेन्सिबल क्रिकेट खेळतात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि हा चेंडू जातो डी फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या झाली आहे ती अवघ्या 12 चेंडूमध्ये. आणि आता हा सामना जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. श्री कालिका माता कालवा टीम आज काय चांगली कामगिरी राहिलेली आहे. अतिशय दमदार 2 विजय त्याने आज संपादन केलेत असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज हरीश भोईर,
पहिल्या सामन्यातून दिवस टीमला पराभूत केला आहे आणि दुसऱ्या सामन्यातून आता गावदेवी वेले टीम समोर 12 चेंडूमध्ये 1 धाव आणि एक सिंगल धाव इथे पूर्ण या सामन्यावर विजय संपादन केले आहे. कालिका माता कालवा टीम अभिनंदन अँड हार्ड लक गावदेवी वेले. या आजच्या दुसऱ्या रात्रीमधला दुसरा विजय संपादन करून श्री कालिका माता कालवा टीम क्वार्टर फायनल तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेला आहे. चला लगेच पुढील टीम चेरोबा 40+ कोण आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या सामन्याचा सामनावीर खेळाडू दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात करूया. चेरोबा 40+ कोण संघ नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी अष्टमी ठगोडबाला टीमला आमंत्रित केलेलं आहे. आपण या सामन्याचं सामना पारितोषिक नंतर देणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया या सामन्याकडे. सुमित पाटील राष्ट्रीय कबड्डीपटू नक्कीच उजाला वल गावातून कबड्डी हा खेळ देखील खूप लोकप्रिय खेळ आपण पाहिलाय आणि नक्कीच सध्याच्या घडीला रेग्युलर क्रिकेट असो की 40+ खूप चांगला क्रिकेट देखील या गावातून खेळला जातोय. तर आपण ऐकूया पुढील सामन्याचं समालोचन आमचे मित्र संदेश वकार यांच्या माध्यमातून. नारायणजी म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये या. प्रीतम पाटील आणि शलोमाता वल संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. नारायण म्हात्रे थँक्यू व्हेरी मच खलीराम केनी. आपण बोलूया मॅचच्या दिशेने, परंतु त्याआधी देऊया मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच खरं तर आमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, परंतु त्यापैकी आम्ही ऑप्शन निवडतोय ज्याने फेकलं होतं शेवटचं षटक, 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना 2 चौकार देखील ठोकले होते. नाव आहे जितेंद्र. चला जितेंद्र, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.
मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण देऊया प्रथम. सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते. यस, नॅशनल कबड्डी प्लेयर आहेत ते. सर्वचे सर्व नॅशनल कबड्डी प्लेयर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच गिफ्ट टेम्पर्स कोल्ड ड्रिंक आणि सोबतच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील दिली गेली आहे.